Hi friends, welcome to Kadam Study Center. So in today's lecture we will start new subject that is statistic. Okay, FY Computer Science subject statistic. तर या वर्षी आपल्याला स्टॅटिस्टिकचे फक्त प्रॅक्टिकल आहे. NEP 2020 नुसार म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार आपल्याला फक्त स्टॅटिस्टिकचे प्रॅक्टिकल आहे. तर आज आपण फर्स्ट अँड सेकंड हे दोन प्रॅक्टिकल घेणार आहोत. त्याच्यानंतर बाकीचे जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकली एक्सेल जे सॉफ्टवेअर आहे आपलं मायक्रोसॉफ्ट एक्सेल त्याच्यावर बाकीचे प्रॅक्टिकल परफॉर्म होणार आहे. आणि पहिले दोन जे प्रॅक्टिकल आहे ते थेरोटिकली असणार आहे. ओके, सो पहिलं स्टॅटिस्टिकल मेथड्स ऑफ कम्प्युटर. ओके, आपल्या सब्जेक्टचं नाव काय आहे? स्टॅटिस्टिकल मेथड ऑफ कम्प्युटर. ओके, त्याचा सब्जेक्ट कोड बघा इथे. सब्जेक्ट कोड काय आहे? SEC-101-CS-P. ओके, सो लेट स्टार्ट. चला तर मग पहिलं प्रॅक्टिकल आज आपण घेऊया. ओके, प्रॅक्टिकल नंबर 1 ज्याचा की टायटल आहे टॅब्युलेशन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, टॅब्युलेशन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी करायचं आहे. टेबल कशाचा डाटा शो करतोय? रिलेटेड टू एक्झामिनेशन रिझल्ट. ओके, सो हिअर इन फ्रंट ऑफ यू टेबल आर रिप्रेझेंट. इथे तुम्हाला इयर आणि क्लासचा कॉलम दिलाय. इयर मध्ये FY, SY, TY आणि टोटल दिलेले. त्याच्यानंतर क्लास मध्ये दिले फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास, फेल क्लास आणि टोटल. ओके, आता आपल्याला काही व्हॅल्यूज दिल्या म्हणजे आता फर्स्ट क्लास मध्ये FY आणि SY ची व्हॅल्यू दिली. TY आणि टोटल आपल्याला फाइंड आउट करायची. सेकंड क्लास मध्ये टोटलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पास क्लास मध्ये FY ची व्हॅल्यू आणि TY ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तसंच फेल क्लास मध्ये SY ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि टोटल मध्ये FY ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, तर मग कसं करणार? चला तर मग बघूया. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल? इक्वेशन तयार करून घ्यावे लागतील तरच आपल्याला व्हॅल्यू भेटेल. तर आपण इथे कसं कन्सिडर करून घेऊ? ABCD व्हेरिएबल कन्सिडर करून घेऊ. हे बघा या चार्ट मध्ये बघा, जिथे जिथे डॅश आहे तिथे आपण व्हेरिएबल कन्सिडर केले. जसं इथे ABCDEF आणि G. ओके, किती व्हेरिएबल झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, तर मग आपण इक्वेशन बनवून घेऊ. आता इक्वेशन कसे बनणार? 148 प्लस 82 प्लस A इज इक्वल टू B असं इक्वेशन तयार होणार, जे की आपण इथे खाली घेतलेलंच. देन सेकंड इक्वेशन काय बनणार? 192 प्लस 95 प्लस 38 इज इक्वल टू C. थर्ड इक्वेशन बघा, D प्लस 108 प्लस E इज इक्वल टू 210. थर्ड इक्वेशन. फोर्थ इक्वेशन 20 प्लस F प्लस 90 इज इक्वल टू 150. फिफ्थ इक्वेशन G प्लस 325 प्लस 275 इज इक्वल टू 1000. म्हणजे आपण काय केलं इथे? अशा व्हर्टिकली आपण इक्वेशन यूज केले. ओके, सॉरी, हॉरिझॉन्टली आपण इक्वेशन बनवले. म्हणजे आडव्या लाईनींमध्ये थोडक्यात आपण इक्वेशन फॉर्म केले. आता आपण काय करणार? स्ट्रेट लाईन मध्ये इक्वेशन फॉर्म करणार, म्हणजे असं आपण इक्वेशन फॉर्म करणार. ओके, देन आता 6 नंबर इक्वेशन बघा कसं केलेलं आहे. 148 प्लस 92 हे बघा, 148 प्लस 92 प्लस D प्लस 20 इज इक्वल टू G. ओके, then 82 plus 95 plus 108 plus F is equal to 325. Then A plus 38 plus E plus 90 is equal to 275. Okay. 9 number equation है B plus C plus 210 plus 150 is equal to 1000. Okay. हे झाले 9 इक्वेशन फॉर्म. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय? जे आपण व्हेरिएबल घेतले ABCDEFG पर्यंत त्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, देन आता फाइंड आउट करू. आता आपण जिथे जिथे सिंगल व्हेरिएबल आहे ना त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ पहिले. जसं इथे बघा 192 प्लस 95 प्लस 38 इज इक्वल टू C. आपण आता यांची ऍडिशन करून इथे C ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. C ची व्हॅल्यू काय आली? फ्रॉम इक्वेशन 2 C इज इक्वल टू 325. ओके, देन आता जिथे जिथे सिंगल आहे तसं फाइंड आउट करू. आता इथे आपण 4 नंबरचं इक्वेशन ऑब्झर्व करा. इथे आपण F ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, मग ती कशी करणार? आपल्याला F इज इक्वल टू आणि जे इकडे प्लसला आहे ते तिकडे मायनसला घ्यावे लागतील. ओके, मग F ची व्हॅल्यू काय आली? 40. तसंच मग सेम ॲज इक्वेशन 5 मध्ये G ची व्हॅल्यू आपण 400 काढली. सॉरी, इक्वेशन 6 मध्ये आपण D ची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर इक्वेशन 9 मध्ये B ची काढली, इक्वेशन 1 मध्ये A ची काढली आणि इक्वेशन 8 मध्ये E ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. ओके, तर मग आपला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह झाला. आपण सगळ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, देन क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो? कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय फाइंडिंग
A B C D E F G H regarding the number of passenger traveling from city A to B. ओके, देन टेबल बघा. एक साइडला दिलंय मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट मध्ये एसटी बस, ट्रेन, एरोप्लेन, प्रायव्हेट व्हेकल, ओन व्हेकल, टोटल. ओके, आणि इकडे दिलंय मेल, फिमेल आणि टोटल. ओके, त्याच्यानंतर जिथे जिथे डॅश आपण तिथे व्हेरिएबल घेतलाय बघा. इथे ए बी सी डी ई 4D इथे, इथे एफ जी आणि एच या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग तसंच आपण इक्वेशन लिहून घेणार, पहिले आडवे आणि मग हुबे इक्वेशन लिहून घेणार. मग आपण इक्वेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. इक्वेशन प्रत्येक वेळेस लिहिले नाही लिहिले तो तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही रफली पण कॅल्क्युलेट करू शकता. ओके, किंवा डायरेक्ट लिहू पण शकता. ओके, त्याच्यानंतर आपण इक्वेशन 1 नुसार ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, इक्वेशन 2 मध्ये बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, इक्वेशन 3 मध्ये डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, डी ची केली, सी ची केली सॉरी, इक्वेशन 4 मध्ये ई ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, इक्वेशन 5 मध्ये एफ ची केली, त्याच्यानंतर जी प्लस एच ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 6 मध्ये केली, परत 7 इक्वेशन मध्ये आपल्याला जी फाइंड आउट करायचं आहे. ओके, 8 9 10 8 9 पर्यंत इक्वेशन झाले. त्याच्यानंतर आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, मग 7 मधून जी ची केली, मग 8 मधून एच ची व्हॅल्यू केली. अशा म्हणजे तुम्हाला फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा जास्तीत जास्त डिवायडेशन पर्यंत जातं. एवढंच करून तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यू फाइंड आउट होऊन जातात व्हेरिएबलच्या. ओके, जास्त करून ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा यूज होतो. ओके, जास्त काही विशेष काही नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. द फॉलोइंग स्कोर्स इन इंटेलिजंट टेस्ट कंडक्टेड फॉर 80 कॅन्डिडेट्स ऑफ सर्टन क्लास. आता इथे स्कोर कार्ड दिलेले, कोणाचं 80 कॅन्डिडेट्स बसले सर्टन क्लासमध्ये, मग त्या 80 कॅन्डिडेटचे इथे स्कोर दिलेले आहेत. ओके, तुम्ही हे स्कोर ऑब्झर्व करू शकता. इथे 80 स्कोर दिलेले टोटल 80 कॅन्डिडेटचे. ओके, मग त्या 12 77 115 91 असे काही स्कोर्स दिले. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ डाटा बाय टेकिंग सुटेबल क्लास इंटरवल. आता आपल्याला काय प्रिपेअर करायचे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करायचे या डाटाचा, मग सुटेबल क्लास इंटरवल नुसार. हिअर आता आपण काय करणार, हायेस्ट ऑब्झर्वेशन पाहून घेणार, म्हणजे हायेस्ट मार्क्स किती. तर आता ह्या टेबल मध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 137. ओके, आणि लोएस्ट ऑब्झर्वेशन म्हणजे लोएस्ट मार्क्स किती आहे 67. ओके, त्याच्यानंतर आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बघणार ऑफ स्कोर्स 80 कॅन्डिडेटचं. ओके, मग खाली आपण केलं एक कॉलम केला क्लास इंटरवलचा, एक टॅली आणि एक फ्रिक्वेन्सीचा कॉलम केला. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं, रेंज लिहून घेतली, म्हणजे 60 to 69. 60 का बरं घेतला, कारण आपलं जे लोएस्ट ऑब्झर्वेशन आहे ते 61 आहे, त्याच्यामुळे आपण 60 पासून स्टार्ट केली. 60 to 69, 70 to 79, 80 to 89, 90 to 99, 100 to 109, 1110 to 119, 120 to 129 आणि 130 to 139. आपण 139 पर्यंत का घेतलं, कारण आपला हायेस्ट ऑब्झर्वेशन किती आहे 137. ओके, देन आता काय करणार, 60 to 69 मध्ये जेवढे स्टुडंट आहे ना तेवढ्या लाईन्स घेणार. म्हणजे लाईन्स कशा घ्यायच्या, 1 2 3 4 आणि नंतर अशी लाईन द्यायची म्हणजे 5. त्याच्यानंतर परत 6 7 8 9 10 10 नंबरची 4 लाईन आणि एक क्रॉस म्हणजे 5 चा सेट बनून जातो. ओके, अशा लाईन आपल्याला द्यायच्या आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता आपण इथे 60 to 69 मध्ये 3 स्टुडंट आहे म्हणून 3 लाईन दिल्या. इथे 7 आहे 70 to 79 मध्ये, मग कसं केलं 1 2 3 4 एक आडवी लाईन 5 6 7. ओके, अशा पद्धतीने आपण प्रत्येक स्टुडंट काउंट करून यांची टोटल ही 80 झाली पाहिजे, कारण आपल्याकडे डाटा किती स्टुडंटचा होता 80 स्टुडंटचा होता. त्याच्यामुळे आपली जेवढी फ्रिक्वेन्सी आहे त्याची ऍडिशन आपली किती आली पाहिजे 80 आली पाहिजे. ओके, हे लक्षात घ्या. 80 आली नाही तर मग कुठेतरी मिस्टेक झाली असं समजायचं. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल 4 बघा. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डाटा. आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा डाटा प्रिपेअर करायचा आहे. इथे फ्रॉम आहे, फ्रॉम प्रिपेअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डाटा. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डाटा पासून आपल्याला काय प्रिपेअर करायचे, फाइंड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता हे काय बघू आपण. आपल्याला चार्ट दिलाय, त्याच्यात मार्क्स दिले आणि खाली फ्रिक्वेन्सी दिलेली. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं, लेस दॅन कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड केली पहिल्यांदा. ती कशी, चला तर मग बघूया. आता फ्रिक्वेन्सी लिहिली, मार्क्स लिहिले, त्याच्यानंतर लेस दॅन कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी पहिले आपण घेतला 5, त्याच्यानंतर जो 12 दिलाय फ्रिक्वेन्सी मध्ये म्हणजे नंतरचा नंबर तो ऍड करायचा, 5 + 12 = 16. त्याच्यानंतर जी ऍडिशन येईल त्याच्यात 15 म्हणजे नेक्स्ट नंबर ऍड करायचा, 17 + 15 = 32.
त्याच्यानंतर 32 मध्ये काय ऍड करणार, जो 32 4Dचा आहे म्हणजे 4, जी फ्रिक्वेन्सी ती ऍड करणार, ती आली 36, आणि जे 4 आहे परत 4 नाही, 4 आहे परत, ती ऍड करणार 36 मध्ये. 4 ऍड केल्यावर काय होतं 40. ओके. देन मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी, त्याच्यात काय केलं आपण, उलट आलो, म्हणजे इकडून जसं गेलो ना तसं उलट यायचं. पहिले आपण काय केलं, 35 + 5 = 40. देन आपण काय केलं, 23 + 12 = 23 + 12 = 35. Then 8 + 15 = 23. Then 4 + 4 = 8. ओके. असं आपण रिव्हर्स आलो. हेच एवढंच आपल्याला फाइंड करायचं होतं, एलसीएफ आणि एमसीएफ. ओके. देन एक्झाम्पल नंबर 5. Following tables gives frequency distribution of marks in accountancy out of 60. Find relative frequency. ते आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलंय. कशाच्या, मार्क्स दिले, म्हणजे अकाउंटन्सी जो सब्जेक्ट आहे, अकाउंट जो सब्जेक्ट आहे, त्याचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन दिले आउट ऑफ किती, 60, म्हणजे 60 आउट ऑफ मार्क्स होते. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर मग आपल्याला टेबल दिलाय मार्क्सचा आणि खाली दिले नंबर ऑफ स्टुडंट, म्हणजे 0 to 10 मध्ये किती स्टुडंट, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 आणि 50 to 60 यामध्ये किती किती स्टुडंट आहे त्यांचं. मग रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लक्षात घ्या. काय फॉर्म्युला आहे, क्लास फ्रिक्वेन्सी अपॉन टोटल फ्रिक्वेन्सी, असा हा फॉर्म्युला आहे. ओके. मग आपण आता रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करणार. क्लास फ्रिक्वेन्सी काय आहे, 10. ओके. मग 10/5 = 0.05. तसं आपण बाकीच्या पण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करणार. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ डेली एक्सपेंडिचर ऑफ 100 कॉलेज स्टुडंट इज गिवन बिलो. म्हणजे जे 100 मुलांचा डेली एक्सपेंडिचर म्हणजे रोजचा खर्च, जो की तुम्हाला कॉलेज स्टुडंटचा, म्हणजे कॉलेजला येण्या जाण्याचं ट्रॅव्हलिंगचं असेल, किंवा जे मुलं हॉस्टेलवर राहत असतील त्यांचा हॉस्टेलचा एक्सपेंडिचर म्हणजे रोजचा खर्च, मेस वगैरे त्याचा जो खर्च आहे तो दिलेला आहे. आता डेली एक्सपेंडिचर मध्ये तुम्हाला इथे खर्च दिलाय, म्हणजे 50 to 59 रुपीज, 60 to 69 रुपीज, 70 to 79 रुपीज, असं कुठपर्यंत दिलंय, 120 to 129 रुपीज पर्यंत. आणि मग त्याच्यात नंबर ऑफ स्टुडंटचे नंबर दिले, म्हणजे स्टुडंटचे नंबर दिले, किती स्टुडंट कोणत्या कोणत्या याच्यात येतात. ओके. देन नेक्स्ट आपल्याला पहिले काय ऑब्टेन करायचंय, क्लास बाउंड्रीज ऑफ 4th क्लास, नंतर क्लास विड्थ ऑफ एनी क्लास, नंतर मॉडेल क्लास, क्लास मार्क ऑफ लास्ट क्लास, हे आपल्याला ऑब्टेन करायचंय. मग आपण काय करणार, क्लास बाउंड्रीज. आता क्लास बाउंड्रीज कसे काढतात, तरी ते 50 आहे ना, याच्या मागे 0.5 जायचं, आणि 50 to 59 म्हणजे जी बाउंड्री म्हणजे लास्ट नंबर आहे 59.5 म्हणजे याच्या पुढे. ओके. इकडे मागे यायचं 0.5 ने आणि इकडे पुढे जायचं 0.5 ने. ओके. मग 50 to 59 ची क्लास बाउंड्री काय झाली, 49.5 to 59.5. तसं 60 to 69 ची काय क्लास बाउंड्री झाली, 59.5 आणि 69.5. ओके. देन मग आता काय, फर्स्ट क्वेश्चन काय, क्लास बाउंड्रीज ऑफ 4th क्लास, म्हणजे चौथ्या क्लासची क्लास बाउंड्री. मग चौथा क्लास बघा, इथून काउंट करा, 1 2 3 4. 4th क्लासची क्लास बाउंड्री काय, 79.5 आणि 89.5, ती आपण इथे लिहिली. ओके. सेकंड क्वेश्चन काय, क्लास विड्थ ऑफ एनी क्लास, कुठल्याही क्लासची क्लास विड्थ काढायची. मग आपण कुठलाही क्लास घेऊ, सपोज हाच क्लास घेऊ, 79.5 to 69.5, त्याची विड्थ किती आहे, 10 ची विड्थ आहे. ओके. देन त्याच्यात काय, क्लास विड्थचा फॉर्म्युला काय, अप्पर बाउंड्री मायनस लोअर बाउंड्री, त्याचा यूज करून आपण काढू शकतो. देन थर्ड क्लास, मॉडेल क्लास काढायचे. मॉडेल क्लास म्हणजे क्लास विड्थ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मॉडेल क्लास का कोणता आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा 79.5 to 89.5. ओके. देन क्लास मार्क ऑफ लास्ट क्लास, मिड पॉइंट ऑफ 119 म्हणजे लास्ट क्लास, शेवटच्या क्लासचा क्लास मार्क काढायचा. मग काय काढायचं, म्हणजे मिड पॉइंट, म्हणजे 119.5 to 129.5, तो झाला मिड पॉइंट. त्याच्यानंतर लोअर बाउंड्री प्लस अप्पर बाउंड्री अपॉन 2 क्लास मार्क काढण्यासाठी. मग आपण ते व्हॅल्यू टाकली, लोअर बाउंड्री म्हणजे 119.5 आणि अप्पर बाउंड्री म्हणजे 129.5 अपॉन 2, आन्सर आलं 124.5. ओके. हे झालं आपलं पहिलं प्रॅक्टिकल. आता आपण दुसरं प्रॅक्टिकल घेऊ, प्रॅक्टिकल नंबर 2, जे की ते पण थेरीज आहे. त्याचे एक्झाम्पल नंबर 1 बघा, ड्रॉ अ हिस्टोग्राम अँड फ्रिक्वेन्सी कर्व फॉर द फॉलोइंग डाटा. आता आपल्याला जो इथे डाटा गिव्हन डाटा आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय काढायचे, फ्रिक्वेन्सी कर्व आणि हिस्टोग्राम काढायचा. ओके. सगळ्यात पहिले आपण हिस्टोग्राम काढू. डाटा काय दिलाय, मंथली हाऊस रेंट दिले आणि नंबर ऑफ फॅमिलीज दिलाय. म्हणजे आता इथे 100 to 300 रुपीज मध्ये ज्यांचा हाऊस रेंट आहे, त्यांचा किती नंबर ऑफ फॅमिलीज आहे, 6 आहे. ओके. तसंच पुढे
ऍज अबो दिलेलं आहे. आता आपण हिस्टोग्राम तयार करू. इथे नीट ऑब्झर्व करा. इथे आपण जो ग्राफ घेतलेला आहे त्याच्यात बघा असा हा ग्राफ आहे. त्याच्यात आपण स्केल किती घेतली एक्स ऍक्सिसला हाफ सेंटीमीटर इज इक्वल टू 100 आणि वाय ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 म्हणजे 4 8 10 असं वाय ऍक्सिसला घेतलंय आणि हाफ सेंटीमीटरला एक्स ऍक्सिसला 100 घेतलेले. ओके, त्याच्यानुसार आता 100 टू 300 मध्ये किती आहे 6 आहे. आपण 4 ची स्केल घेतली वाय ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4. मग 6 कुठे येईल 4 आणि 8 च्या मध्ये. त्याच्यामुळे आपण असा इथे 100 टू 300 मध्ये ड्रॉ केला हिस्टोग्राम. त्याच्यानंतर 300 टू 500 मध्ये त्याच्यात किती 16 आहे. मग इथे आता आपला 16 इथे. ओके, त्याच्यानंतर मग आपण असं ड्रॉ केलं. त्याच्यानंतर 500 टू 700 मध्ये किती आहे 24 आहे. मग 24 कुठे ग्राफवर इथे. ओके, त्याच्यानंतर असं 700 टू 900 मध्ये किती 20 इथे. ओके, त्याच्यानंतर 900 टू 1100 मध्ये 10 फॅमिलीज आहे. मग 10 कुठे येईल 12 आणि 8 च्या मध्ये इथे कुठेतरी येईल. त्याच्यानंतर 1100 टू 1300 मध्ये किती फॅमिलीज आहे 4 इथे. हा झाला आपला हिस्टोग्राम. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काढायची फ्रिक्वेन्सी कर्व. आता फ्रिक्वेन्सी कर्व तशीच. मग परत 200 टू 300 मध्ये किती आहे 6 आहे. मग 6 ला इथे पॉइंट द्यायचा. तसंच 300 टू 500 मध्ये किती आहे 16 आहे. 16 ला पॉइंट द्यायचा. तसंच नेक्स्ट पॉइंट 24 ला आहे. तसाच नेक्स्ट पॉइंट 20 ला आहे. नेक्स्ट पॉइंट आपला किती आहे 20 नंतर 10 ला आहे. त्याच्यानंतर 4 ला आहे. असे पॉइंट जे मिळाले त्यांच्यावर अशी आपली स्मूथ हँड कर्व काढायची. ओके, आणि इथे डिनोट करायचं नंबर ऑफ फॅमिलीज मिड पॉइंट ऑफ क्लास. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्रॉ अ ऑर्गिव्ह कर्व फॉर फॉलोइंग डाटा. आता या डाटासाठी आपल्याला काय काढायची ऑर्गिव्ह कर्व. बघू आपण. आता इथे डाटा दिलाय मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंटचा डाटा आहे. ओके, ऑर्गिव्ह कर्व बघा दोन टाइप आहे ऑर्गिव्ह कर्वचे. एलसीएफ जे आपण बघितलं लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी कर्व आणि मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी कर्व. ओके, आता बघा आपण पहिले लेस दॅन आणि मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढून घेतली. इथे तुमच्या समोर इथे तुम्हाला टेबल मध्ये दिसते ऑलरेडी. ओके, आता आपण कर्व ड्रॉ करू. आपण परत ग्राफ काढला. एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 घेतलं आणि वाय ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 घेतलं परत. ओके, देन इथे आपण 70 पर्यंत घेतलं एक्स ऍक्सिसला कारण आपल्याला 70 पर्यंत नीड आहे आणि वाय ऍक्सिसला आपण 100 पर्यंत घेतलं. ओके, देन पहिला पॉइंट कुठे घेतलाय आपण. पहिला पॉइंट बघा. पहिला पॉइंट आपण घेतला 10 आणि 5 ला. ओके, म्हणजे एक्स ऍक्सिस वर 10 आणि वाय ऍक्सिस वर 5. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचे पॉइंट टाकत टाकत कर्व बघा कशी आली. अशी कर्व आली. ओके, देन आपण ही लेस दॅनची काढली. आता मोर दॅनची कर्व ऑब्झर्व करा. मोर दॅनचा पहिला पॉइंट काय 10 टू 0 म्हणजे इथे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे 10 टू 95. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे 20 टू 83. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे 30 टू 40. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे 40 टू 80. मग कर्व कुठून येईल वरून येईल कारण मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी अशी कर्व ड्रॉ होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑब्टेन मीडियन ग्राफिकली. आता जो आपल्याला डाटा दिलाय नेक्स्ट त्याच्यानुसार आपल्याला काय ऑब्टेन करायची मीडियन. ती पण कशी ग्राफिकली. ओके, ग्राफच्या स्वरूपात. मग डाटा काय दिलाय बघा. डाटा ऑब्झर्व करा. मंथली सॅलरी दिली आणि फ्रिक्वेन्सी दिली. ओके, मग आपण काय करणार लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढून घेणार. आपण जी मंथली सॅलरी ती लिहून घेतली आधी 1400 टू 1600 च्या मध्ये टोटल फ्रिक्वेन्सी 12. त्याच्यानंतर 1600 टू 1800 मध्ये 30. त्याची आपण कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढून घेतली. ओके, देन आपण ग्राफ ड्रॉ केला. मग ग्राफला परत घेतला एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200. वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20. ओके, देन ग्राफ ड्रॉ केला. त्याच्यानंतर आपण काय केलं जी लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आहे आणि जी सॅलरी आहे त्याच्यानुसार कर्व ड्रॉ केली. मग सॅलरी 1600 मध्ये किती आहे 12 आहे. मग 20 च्या अशी मागे येणार 1400 टू 1600 मध्ये. त्याच्यानंतर 1600 टू किती आहे 1800. त्याच्यात किती आहे 42 आहे. मग 1600 टू 1800 मध्ये 42 इथे असा पॉइंट. तसेच नेक्स्ट पॉइंट ड्रॉ करत करत आपली कर्व कशी आली अशी आपली कर्व आली. ओके, देन आपण ही कर्व जॉईन करणार. त्याच्यानंतर आपल्याला मीडियन ऑब्टेन करायचं आहे. मग मीडियन कसं ऑब्टेन करणार जो मिडल पॉइंट आहे त्याच्यापर्यंत येणार. आपण इथून असं मिडल पॉइंट घेतला. इथून हे ड्रॉ करून घेणार लाईन लाईन.
त्याच्यानंतर आपला मीडियन कुठे आला, इथे, म्हणजे 2000च्या थोडा पुढे मीडियन आला. जेव्हा तुम्ही ग्राफवर करणार ना तेव्हा तुम्हाला जास्त कळेल किती किती व्हॅल्यू येते. मीडियन आली आपली 2015. ओके. देन मीडियनचा फॉर्म्युला बघा, n/2 इज इक्वल टू 200/2 इज इक्वल टू 100. ओके. देन एक्झाम्पल नंबर 5, ऑब्टेन मोड ग्राफिकली. आपल्याला डाटा दिलेला आहे सेम मार्क्स आणि फ्रिक्वेन्सीचा. आता आपल्याला मोड फाइंड करायचा आहे. मग आपण ग्राफ ड्रॉ केला. एक्स ऍक्सिसला घेतला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2, वाय ऍक्सिसला घेतला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5. ओके. देन आपण ग्राफ ड्रॉ केला. त्याच्यानंतर आपण हिस्टोग्राम आपण हे केला, ड्रॉ केला. ओके. आपण जसा फर्स्ट क्वेश्चन मध्ये केला तसा हिस्टोग्राम ड्रॉ केल्यानंतर जो मोठा ग्राफ आहे, म्हणजे जो मोठा हिस्टोग्राम येईल, त्याच्यानंतर तिथून आपण लास्ट हिस्टोग्रामला आपण लाईन ड्रॉ करून घेतली सेम या प्रकारे जशी तुम्हाला स्क्रीनवर दिसते, आणि दुसऱ्या पॉइंट पासून अशी एक लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर जो मिड पॉइंट भेटला त्यालाच अशी एक लाईन खाली ड्रॉ केली. मग इथे जो पॉइंट आहे तुमचा हा काय झाला, मोड झाला. मोड इथे येतो. तुम्ही जेव्हा ग्राफवर मोजणार तेव्हा तुम्हाला कळेल, इथे नोटबुकवर नाही लक्षात येणार. मोड काय आला, 60.28. ओके. ओके. आपले दोन्ही प्रॅक्टिकल इथे झालेले. त्याच्यानंतर थर्ड प्रॅक्टिकल आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर घेणार, आणि उरलेले सगळे प्रॅक्टिकल आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल वरच होणार. ओके. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, आणि नाही तर मग इंस्टाग्रामला DM करा. आणि ह्या नोट्स आहे ना, प्रॅक्टिकलचे जे क्वेश्चन्स आहे ते मी गुगल क्लासरूमला ऍड केलेले आहेत ऑलरेडी. क्लासरूम जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये कोड आहे, तो कोड कॉपी करून घ्या किंवा लक्षात राहू द्या, आणि प्ले स्टोर वरून गुगल क्लासरूम ऍप डाउनलोड करून तो कोड तिथे टाका. तुम्ही ऑटोमॅटिकली क्लासला जॉईन होऊन जाणार. तिथे तुम्हाला नोट्स दिसून जाणार. ओके. टिल देन टाटाच, बाय बाय.